महाराष्ट्रातील मातीपासून तयार केलेल्या विविध वस्तू आणि लोककलेचे चित्रण तयार करून उत्कृष्ट अशा शोभेच्या वस्तू आणि मूर्त्या तयार केल्या गेल्या आहेत। नमस्कार, मी निकिता क्षीरसागर आणि आपण बघत आहात अभिजित भारत। नमस्कार, मी निकिता क्षीरसागर आणि आपण बघत आहात अभिजित भारत। तर आजच्या आपल्या वुमेन एम्पॉवरमेंट कथेत जाणून घेऊया या वस्तू आणि मूर्त्या धाराशिवच्या महिला उद्योजिका कशा तयार करतात आणि त्यामागचे पारंपरिक इतिहास काय आहे। सिंधू कुंभार यांच्याकडून। सिंधू गोब्राम कुंभार तर आपल्याकडे आरतरी येते, पुन्हा भुजनलिंग आहे, कीर्तन सेट आहे, महालक्ष्मी आहे, गौरी गणपती सगळे पूर्ण आहे। ही महालक्ष्मी पूजेची येते आणि ही जी आहे ती तेरकाटा मातीमधून बनवली। विशेष सगळ्या महाराष्ट्रामध्ये जी चालते, जाते बनणारी, रांगोळी काढणारी, सडा टाकणारी, तुळशीला पाणी घालणारी, पूर्ण सगळं महाराष्ट्रात जेवढे चलतंय तेवढे असतो। बारा बलिदार या लोकांना म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती जेवढे परंपरा चलते तेवढं विकासात काय चलते ते मूर्तीच्या माध्यमातून जेवढे चालणारी वस्तू आहे ती सगळं पूर्ण बनवलं आपण। कमीत कमी आमच्या परंपरापर्यंत सासू सासऱ्यापासून वाढवल्यापासून चलते ही दुनिया।